आणि ते निघून जातात. मी काम करणारी प्रत्येक सोबत काम करणार नाही. अलीकडे पर्यंत हे लक्षात आले नाही. आपण झाडासारखे असणे आवश्यक आहे. तुमचा विचार करा, झाडाप्रमाणे तुझ्या सहवासात एक मोठा पक्षी येतात आणि ते फळे खातात आणि ते आनंदी असतील आणि ते जातात. ते झाड मोठ्या झाडासारखेच राहते, उंच आणि खोल आणि सदाहरित. ब्रूस ली म्हणतात, पाण्यासारखे व्हा. बौद्ध धर्मात झाडासारखे व्हा. बौद्ध धर्माने मला शिकवले की आनंद बाहेरून येत नाही, तो आतून येतो. ते इथे नेहमीच आपल्या आत असते. आणि बौद्ध धर्माबद्दल सर्वोत्तम भाग म्हणजे तुम्हाला त्यात रूपांतरित करण्याची गरज नाही. तो केवळ धर्म नाही, हे देखील एक तत्वज्ञान आहे, जीवनाचा एक मार्ग आहे. तुम्हाला त्यातून काय हवे आहे? दलाई लामा एकदा म्हणाले होते की बौद्ध धर्माचा वापर करून चांगले बौद्ध होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आधीपासून जे आहात त्याची एक चांगली आवृत्ती होण्यासाठी बौद्ध धर्म वापरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्या मनाची शक्ती समजली तर तुम्ही एक चांगला मुस्लिम, एक चांगला ज्यू, एक चांगला ख्रिश्चन आणि एक चांगला नास्तिक बनू शकता. आणि हेच बौद्ध धर्माचे सौंदर्य आहे. हे आपल्या सर्वांना माणूस बनण्यास मदत करू शकते.